तुम्हालाही जर असं पांढरं शुभ्र तूप बनवायचं असेल ना घरी, तर त्याच्यासाठी एक ट्रिक वापरायची, ती मी तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी नाही, ते सकाळी मस्त सगळं असं आवरून घ्यायचं होतं पहिले, म्हणून तयारीला लागली. कारण की जे काही हे मेन गोष्टी असतात ना सकाळी सकाळी, त्या फ्रेश आवरलं नाही तर बरं वाटत नाही. त्यामुळे मग पहिले सोफ्याचं कवर वगैरे पूर्ण छान आवरून घेतलं आणि मग त्यानंतर जे काही सोफावरून असं धूळ वगैरे बसते तेही सगळं क्लीन करून घेतलं. आणि मग त्यानंतर इथे ना मी ना 15 दिवसाची साई साठवून ठेवली होती, तर त्याचं तूप बनवायला घेतलं. तर तूप बनवायच्या वेळेस ना पहिले जी काय आपली साई साठवलेली असते ना, ते एक 10 ते 15 मिनटं बाहेर काढून ठेवायची फ्रीजमधून. आणि मग नंतर ती साई मिक्सरला फिरवायची. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं साईमध्ये आणि छान फिरून घ्यायची. तर असं त्याचं लोणी तयार होतं आणि ते छान असे त्याचे गोळे बनतात. मग हे जे काही गोळे निघतात ना, त्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग नंतर ते गरम करायला ठेवायचं. छान मस्त एक 5 ते 10 मिनटं गरम झालं की मग त्याचा असा काहीसा रिझल्ट असतो. आणि पूर्ण त्याचा लाल कलर येईपर्यंत थोडंसं हे करायचं. मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ हे खूप गरजेचं आहे, कारण की मीठ जर वापरलं आपण तर ते तूप इतकं रवाळ आणि छान पांढरं शुभ्र बनतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे माझं असं तूप तेवढ्या साईमध्ये एवढा डब्बा भरून तूप तयार झालेला आहे. तर घरच्या घरी तुम्ही हे ट्राय करू शकता. तर कसे वाटलं माझी ही ट्रिक तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.